चक्काजाम करून या माध्यमामधून आम्ही त्या रिक्त केल्या। परंतु आज जे काही चालू असलेलं बीजेपीचं सरकार आहे हे आमच्या आदिवासी समाजाच्या विरोधातलं सरकार आहे। कारण या बीजेपीच्या सरकारचं म्हणणं आहे की आदिवासी मूळ या देशाचा मालक नाही आहे, पण या भारत देशाचे खरे आम्ही आदिवासी मूळ मालक आहोत। जल जंगल ही जमीन ही आमच्या आदिवासी समाजाची आहे आणि शासनाला ही फक्त आम्ही कसण्यासाठी दिलेली आहे। म्हणून या ठिकाणी मी शासनाला विनंती करेन की आमच्या आदिवासी समाजाच्या 15 ते 20 वर्षापासून आम्ही रस्ता आंदोलन विविध याच्या माध्यमामधून त्या आमच्या जागा रिक्त झालेल्या आहेत, त्या आमच्या जागा तुम्ही या ठिकाणी भरावं याच्यासाठी आमचा समाज हिंगोली जिल्हा या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार मुली या ठिकाणी आंदोलन करत आहे। आणि हे आंदोलन शासनानं तात्काळ घ्यावं आणि तुम्ही या ठिकाणी सांगितलं की आमच्या आदिवासी समाजाचे सुद्धा आमदार खासदार आहेत, पण या बीजेपी सरकारचं धोरण आहे की आमचं जर ऐकाल तरच तुम्ही आमच्या पार्टीमध्ये टिकाल। म्हणून आमच्याही समाजातले आज आमचे आदिवासी जे काही आमदार खासदार आहेत ते मात्र आपलं कुठंतरी पोळी भाजून आपलं राजकारण चालावं याच्या हेतून ते दबावात आहेत। परंतु अंधारून जर पाहिलं तर सगळे आमच्या आदिवासी समाजाचे आमदार खासदार आमच्या पाठीशी आहेत। हे छोटासा आंदोलन आहे, पण याच्या पुढे आमदार खासदार आमच्या समाजाचे सुद्धा आमच्यामध्ये सामील होऊन आमचा न्याय हक्क पूर्ण करण्याच्या हेतून खंबीरपणे आमच्या सोबत राहतील हीच या ठिकाणी ग्वाही देतो। आणि आज जे काही या ठिकाणी आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये आमच्या शासनानं तात्काळ विचार करावा आणि आमचा न्याय हक्क आमच्या पदरात पडून द्यावा। अन्यथा येणाऱ्या काळामध्ये हे रोड बस स्टँड रेल्वे स्टेशन हे जागी राहणार नाही, फुकून देऊ। महाराष्ट्राचं मणिपूर केल्याशिवाय सोडणार नाही, कारण आमचा आदिवासी समाज जागा होत नाही, पण एकदा का जागा झाला तर ते अजिबात थांबत नाही। म्हणून या ठिकाणी शासनाला विनंती आहे की तात्काळ आमच्या मान्य असणाऱ्या हक्क न्याय हक्क आमच्या जागा या तुम्ही तात्काळ मंजूर करून आमच्या पत्रात पाडून द्याव्यात। धन्यवाद।